नमस्कार. मेडिकल करिअर गायडन्स अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्र स्टेट कोटा MBBS BDS दुसऱ्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट पब्लिश झालेली आहे. दुसऱ्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट पब्लिश झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय कामे करणे गरजेचे आहे, तसेच कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर मेडिकल करिअर गायडन्स अकॅडमीमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम महाराष्ट्र स्टेट कोटा MBBS BDS दुसऱ्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट काल पब्लिश झाली. सिलेक्शन लिस्टमध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये कॉलेजची जी काही ऍडमिशन प्रोसेस असेल ती पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. आता आपण पाहणार आहोत कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारची ऍक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे याबाबत माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये पहिल्या प्रकारचे असे विद्यार्थी आहे की त्यांचे पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन झाले नाही व दुसऱ्या राऊंड मध्ये देखील सिलेक्शन झाले नाही, अशा विद्यार्थ्यांकडे एकच पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे तिसऱ्या राऊंडची वाट पाहणे. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे असे काही विद्यार्थी आहे की ज्यांचे पहिल्या राऊंड मध्ये सिलेक्शन झाले नाही परंतु दुसऱ्या राऊंड मध्ये सिलेक्शन झालेले आहे, अशा विद्यार्थ्यांकडे दोन पर्याय उपलब्ध आहे. पहिला पर्याय म्हणजे मिळालेले कॉलेज फायनल करणे व दुसरा पर्याय म्हणजे मिळालेले कॉलेज होल्डवर ठेवून तिसऱ्या राऊंडसाठी जाणे. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचे असे काही विद्यार्थी आहे की ज्यांचे पहिल्या राऊंड मध्ये सिलेक्शन झाले व दुसऱ्या राऊंड मध्ये देखील सिलेक्शन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांकडे देखील दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे मिळालेले कॉलेज फायनल करणे व दुसरा पर्याय म्हणजे तिसऱ्या राऊंडसाठी जाणे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत दुसऱ्या राऊंडला कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांनी काय कामे करणे गरजेचे आहे. सगळ्यात आधी तुम्हाला CET-च्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे. तिथे तुमचे प्रोफाईल लॉग इन करून घ्यायचे आहे. प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर अप्लाइड सेक्शन मध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही जो CET-चा फॉर्म भरलेला आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्यायचे आहे व कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून कॉलेजचे फी स्ट्रक्चर व कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर आहे याबाबत माहिती घ्यायची आहे. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया.